एकरूप मित्रमंडळ आणि राजमाता प्रतिष्ठान यांच्या वतीने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतोय। या निमित्ताने डीजेचा वापर न करता आपली जी काही संस्कृती आहे त्या संस्कृतीला पुढे प्रत्येक मुलापर्यंत पोहोचवता यावं किंवा हे संस्कार रुजले जावे या उद्देशानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित जी काही कल्पना आहे ती आज सर्वांच्या मते आज ही जो काही देखावा सादर करण्यात आलेला आहे यामधून लहान मुलांना नक्कीच प्रेरणा मिळेल असा देखावा आज एकरूप प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेला आहे। आपण त्यांचा आज हा सोहळा नक्की कसा पार पडला, शिवजयंती उत्सव नक्की कसा साजरा पार पडलेला आहे याविषयीची अधिक माहिती घेऊया। आता आपल्या सोबत आहेत एकरूप मित्रमंडळाचे ॲडव्होकेट संभाजीराजे थोरवे, आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय। काय सांगाल, आज आपण दरवर्षीच विविध उपक्रम राबवत आहे आणि दरवर्षी आपले सामाजिक उपक्रम असतात, तसेच आज शिवजयंती देखील आपण उत्साह साजरी करता, परंतु डीजेचा वापर न करता आपण मुलांना काहीतरी संस्कार देता यावे या उद्देशाने नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत आहे। आताच्या उपक्रमाविषयी काय सांगा? मुळातच गेली 30 वर्षापासून आम्ही शिवजयंती साजरी करत असतो। शासनाची शिवजयंती वेगळी असते, परंतु तिथीप्रमाणे जी आम्हाला माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जी आम्हाला शिकवण घालून दिलेली आहे ती शिकवणीप्रमाणे आम्ही तिथीप्रमाणे दरवर्षी ती शिवजयंती साजरी करत असतो। सालाबाद प्रमाणे आम्ही नेहमीच वेगळा विषय या ठिकाणी घेत असतो। आजच्या काळात सोशल मीडियामध्ये जो काही वातावरण तयार झालेलं आहे ते सोशल मीडियामुळे हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचत नाही, तो विसरला जातोय। आम्हाला अशी भीती वाटू लागते की खरंच इतिहास विसरतो की काय, म्हणून त्या इतिहास न विसरण्यासाठी आम्हाला ही जनजागृती करणं आम्हाला फार गरजेची वाटते। म्हणून आज रोजी आम्ही जो काही शिवजयंतीचा शिवरायांची शौर्यगाथा हा जो काही कार्यक्रम या नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही जो प्रयत्न केला आहे हा प्रयत्न आमचा भविष्यामध्ये अजून वेगवेगळे प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि हा इतिहास नागरिकांपर्यंत कसा जाईल याची आम्ही खात्री आणि जबाबदारी घेत आहोत। मुळातच शिवजयंती ही साजरी करत असताना आम्हाला खूप प्रकारचे या ठिकाणी अनुभव येत आलेले आहेत, यापूर्वी येऊन गेलेले आहेत। आजच बघा की या शिवजयंती साजरी करत असताना मुळातच आपल्या भागातील लाईट अचानकपणे जाणं आणि याच्या पाठीमागचं कारण आम्ही सांगू शकत नाही, परंतु आम्ही जर लाईटची व्यवस्था वेगळी जर केली नसती तर आमचा हा कार्यक्रम आज पार नसता पडला। सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, समाजामध्ये ज्या वेळेस आपण प्रबोधन करत असतो प्रबोधनाच्या बाबतीत आम्हाला वेगवेगळे विषय घेणं फार गरजेचे असते। म्हणून प्रत्येक ठिकाणी आम्ही शिवजयंतीच नाही पण असे अनेक कार्यक्रम सालावतप्रमाणे आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या सणाद्वारे आम्ही घेत असतो आणि प्रबोधन आम्ही नागरिकांना पोहोचवायचा प्रयत्न करत असतो। आजच पाहिलं तर आपण शिवरायांचा जो शौर्यगाथा हा कार्यक्रम घेतला तर याच्यापैकी बऱ्यापैकी मुलांमध्ये हा माहिती नाहीये इतिहास काय आहे, पण हा इतिहास जर टिकला रुजला तर निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला पुढे जायला लोकांपर्यंत शेवटपर्यंत हा शिवाजी महाराज कोण आहे हा कळायला मार्ग सोपा राहणार। कात्रज भागामध्ये गेले 30 वर्ष एकरूप मित्रमंडळ, राजमाता प्रतिष्ठान आणि श्री संभाजीराजे थोरवे आणि सौ कल्पनाताई थोरवे यांच्या मार्फत आम्ही दरवर्षी शिवजयंतीचा कार्यक्रम घेतो। यावर्षी ह्याच विचारांनी की नवीन पिढीला आपल्या शिवरायांचे जे काही आदर्श होते हे नवीन पिढीला कळावे म्हणून त्यासाठी यावेळेस नवीन कार्यक्रम घेतला गेला, तो होता शिवरायांची शौर्यगाथा। इथल्या लोकांना आणि सर्वांनाच आता आम्ही बघितल्याप्रमाणे हा कार्यक्रम खूप आवडला आणि नवीन पिढीला सुद्धा हा कार्यक्रम खूप आवडला। कल्पनाताई थोरवे या देखील आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडूनही जाणून घेतो। ताई, काय सांगाल, आज शिवजयंती उत्सव आपण मोठ्या उत्साहात साजरा केलेला आहे आणि जे काही इतिहासाचे जे काही विचार आहेत ते आपण आज आपल्या लहान मुलांपर्यंत पोहोचवलेले, काय सांगाल आताच्या या संस्कृतीविषयी आणि आजच्या या शिवजयंतीविषयी? आम्ही हा शिवजयंती हा कार्यक्रम गेले 30 वर्षापासून करतोय। जेव्हा या कात्रज भागामध्ये एकही शिवजयंती होत नव्हती त्यावेळेपासून आम्ही महिलांतर्फे शिवजयंती चालू केलेली आहे आणि लहान मुलांना आणि तरुण वर्गाला बोध मिळावा यासाठी चांगले प्रयत्न केलेत आणि शिवाजी महाराजांचा इतिहास कळावा तसं सगळ्यांना माहितीच असतो, पण इतिहास कळावा म्हणून आम्ही हा कार्यक्रम घेतलेला। डीजेचा वापर न करता आम्ही हा सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षी घेत असतो। गेली 33 वर्ष हा कार्यक्रम आम्ही करतोय आणि पुढे करतच राहणार। मी अतुल कड, अस्मंत कलामंच नाथ ब्रह्म प्रोडक्शन तर्फे या ठिकाणी छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि दिमागदार कार्यक्रम, भरगच्च कार्यक्रम या ठिकाणी सादर झाला। आज समाजाला गरज आहे छत्रपती शिवरायांची शिकवणाची आणि छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेल्या बलिदानाची जाणीव करून देण्याची आणि एकरूप मित्रमंडळ कात्रज या ठिकाणी हा कार्यक्रम सादर झाला। असे कार्यक्रम प्रत्येक मंडळाने राबवले पाहिजे
आणि तरुण युवकाला चांगलं शिक्षण दिलं पाहिजे, ज्याच्यातनं समाजकार्य घडेल आणि समाजाला चांगला संदेश भेटेल. हे कार्य एकरूप मित्रमंडळाने केले आणि आम्हा कलाकारांना एक चांगली संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि पुन्हा आम्हाला अशी संधी द्याल अशी अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज नाही पाठीमाग. छत्रपती शिवाजी महाराज की. थोरवे साहेबांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तेथे एक चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे. म्हणजे डीजे लावून किंवा ते नवीन लाईट आहे लेझर लाईट ते लावून आवाज आणि शांतता भंग करण्यापेक्षा एक चांगला सांस्कृतिक कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. मी खरंच त्याबाबत त्यांचे धन्यवाद देतो. आणि तुम्हा सर्वांना जे तुमचे लहान मुलं आहेत किंवा मायनर म्हणतो आपण 16-17 वर्षाचे जे मुलं आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या. त्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. रस्त्यावर फिरणे किंवा मी बघतो तेव्हा मी रात्री मी किंवा माझा स्टाफ फिरत असतो तेव्हा बरेचसे मुलं रात्रीच्या वेळी काही कारण नसताना बाहेर फिरतात. तर ते एक आदर्श म्हणून आपला आदर्श त्यांना घालून द्या. रात्रीच्या वेळी फिरू नये, त्यांनी अभ्यास करावा, आपल्या भविष्याकडे त्यांनी लक्ष द्यावं हे मी तुम्हाला आवाहन करतो. धन्यवाद. आजच्या या शिवजयंती निमित्त इथे जमलेल्या सर्व नागरिकांचं, माता भगिनींचं मनापासून स्वागत करतो आणि आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद जिने साहेब तसेच त्यांचे सर्व सहकारी त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावलं. अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं जिने साहेबांची कामगिरी गेल्या 1-2-4 दिवसामध्ये आम्हाला पाहायला मिळालेली आहे. एक पोलीस अधिकारी कसा असावा किंवा पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशन कसं चालवायचं याचा एक धडा पुणे शहरामधून या उपनगरामध्ये दक्षिण पुण्यामध्ये जे जिने साहेबांनी घालून दिलेला आहे. मला वाटतंय मध्यंतरीच्या काळामध्ये गाड्यांच्या काचा फोड, तोडफोड, कोयत्या गँग ह्या लहान मुलामध्ये हे प्रमाण अतिशय वाढत चाललेलं आहे आणि त्याला आळा बसावा म्हणून ज्या आरोपीने असे काही कृत्य केलेलं आहे त्या कृत्याला त्यांनी एक चांगली सबक शिकवलेली आहे, चांगला धडा शिकवलेला आहे. आपल्या या भागातून पूर्णपणे त्याची भिंत काढली, त्यांना मारत गुडघे टेकत जमिनीवर चालवत अख्ख्या या आपल्या आंबेगाव कात्रज परिसरामध्ये त्यांना फिरवलं आणि लोकांना जाणून दिलं की गुन्हेगारी सोपी नाहीये. तुमची मुलांकडे तुम्ही लक्ष द्या. आपली मुलं काय करतात हे पालकांची जबाबदारी आहे आणि हे पालकांनी पाळली पाहिजे. खऱ्या अर्थाने जर पालकांनी हे जर प्रबोधन जर पाहिलं तर यांचा जर प्रत्यक्षपणा ज्या ठिकाणी ज्या वेळेस आपण हे कार्य करत असतो या कार्याची पावती म्हणून आज जिने साहेबांनी जे काम केलेलं आहे हे प्रत्येक पालकांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि आपल्या मुलाकडे लक्ष दिलं पाहिजे. आज 14-15 वर्षाची 16 वर्षाची मुलं सर्रासपणे गुन्हेगारी, चरस, गांजा ह्या ज्या काही गोष्टी करत असतात, दारू देत असतात आणि त्याच्याकडं आपलं नेहमी दुर्लक्ष असतं. खऱ्या अर्थानं मुलांचं हे जे वय असतं हे एक तर सांभाळून घेण्यासाठी असतं. पालकांनी त्याकडे लक्ष दिलं तर निश्चितपणे ही जी पिढी आहे ही सुधारल्याशिवाय राहणार नाही. पण जर का आपण दुर्लक्ष केलं, त्याला पाठीशी घालत गेलो तर आपली मुलं बिघडल्याशिवाय राहणार नाही. तरी सुद्धा मी तुम्हाला कळकळून सांगतो या माध्यमातून आज आपण जे कार्यक्रम घेतलेला आहे हे प्रबोधन आहे. हे प्रबोधन काय घेतलंय की शिवाजी महाराजांनी आपल्या स्त्रीसाठी किंवा आपल्या भागातील स्त्री हत्या होतात त्याच्यासाठी ज्या महिलेवर अत्याचार होते त्यांच्यासाठी कधी वागलं नाही, काही त्यांच्यावर त्यांनी 100% त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. असेच कारवाई ह्या बाल गुन्हेगार जे असतील किंवा पुण्यातले मोठे मोठे गुन्हेगार असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा धडाका जिने साहेबांनी घेतलेला आहे. त्यांचं मी स्वागत करतो.